एक धक्कादायक घटना घडली. कोल्हापूरमधील क्राईम ब्रांच पोलिसांनी सापळा रचून 3 जणांना पकडलं. त्या 3 जणांकडे होतं व्हेल माशाची उलटी. आता आपल्याला याबद्दल ऐकायला थोडं आश्चर्य वाटेल. माशाच्या उलटीसाठी कोल्हापूरच्या क्राईम ब्रांच पोलिसांनी 3 जणांना पकडलं. जवळजवळ 5 किलो 200 ग्रॅम व्हेल माशाची उलटी त्या 3 जणांकडून पोलिसांनी जप्त केली. आता ही माशाची उलटी काही साधी उलटी नाही. या उलटीची किंमत मार्केटमध्ये आजच्या तारखेला 5,50,00,000 आहे. सोन्यापेक्षाही जास्त महाग व्हेल माशाची उलटी. म्हणजे जर आपण हिशोब केला 1 किलो उलटीची किंमत आजच्या तारखेला 1,15,00,000 होती. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरून कोल्हापूरमधील 3 लोकांनी व्हेल माशाची उलटी आणली होती. तीच उलटी ते कोल्हापूरमध्ये विकण्याचा प्लॅन करत होते, पण पोलिसांनी सापळा रचला आणि त्यांना पकडलं. पण आता याच्यामध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे. व्हेल माशाच्या उलटीसाठी पोलिसांनी कोल्हापूरमधील 3 लोकांना का पकडलं? त्या लोकांना त्या व्हेल माशाची उलटी मालवणमध्ये कसं काय भेटली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या तिघांनाही पोलिसांनी का पकडलं? याबद्दल आपण फक्त 2 मिनिटात सविस्तर माहिती घेऊया. आपल्यामधील बऱ्याचशा लोकांना कदाचित हे माहिती असेल किंवा नसेल, पण व्हेल माशाला जगामधील सर्वात मोठा एक सस्तन प्राणी म्हणून ओळखलं जातं. व्हेल माशाला जगामधील सर्वात मोठा प्राणी म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा आकार. व्हेल माशाचा आकार जवळजवळ 80 फूट ते 100 फूट इतक्या लांबीचा असतो आणि तेवढ्या लांबीच्या व्हेल माशाचं वजन 100 ते 200 टन इतकं असतं. हा मासा आपण अनेक वेळा चित्रपटामध्ये पाहिला असेल, पण खरा महत्त्वाचा मुद्दा तर आता येतो. व्हेल माशाची उलटी एवढी महाग का? त्याची कोटीमध्ये किंमत का असते? आता या स्प्रम माशाचे काही प्रकार आहेत, ज्यामध्ये एक महत्त्वाचा प्रकार असतो, त्याला म्हणतात स्प्रम व्हेल. त्या स्प्रम व्हेल माशाचं वजन देखील 60 ते 70 टन एवढं असतं. या स्प्रम व्हेल माशाला स्प्रम व्हेल असं नाव का पडलं? त्याचं कारण म्हणजे या माशाचं डोकं, आपण जर कधी स्प्रम किंवा शुक्राणूचा फोटो पाहिला असेल तर आपल्याला फोटोमध्ये दिसतं त्याचं डोकं मोठं असतं. त्याचप्रमाणे या माशाचं देखील डोकं मोठं असतं आणि त्याच्या डोक्याच्या आजूबाजूला चिकट पदार्थ असतो. त्या चिकट पदार्थाला स्प्रम म्हणलं गेलं, म्हणून या माशाला स्प्रम व्हेल असं नाव पडलं. आता आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा पाहतोय. या स्प्रम व्हेल माशाची उलटी आपल्या भारतामध्ये जेवढे समुद्र आहे त्याच्या किनाऱ्यावरती सापडते. पण हा स्प्रम व्हेल मासा समुद्र किनाऱ्यावरती फिरत नाही. हा समुद्रामध्ये एकदम खोल अंतरावरती राहतो. मग आता प्रश्न इथे येतो, जर हा मासा समुद्रामध्ये खोल अंतरावरती राहतो तर त्याची उलटी समुद्र किनाऱ्यावरती कसं काय सापडते, किंवा ती समुद्र किनाऱ्यावरती येते कसं काय? त्या व्हेल माशाच्या उलटीला ओळखायचं कसं आणि ती उलटी एवढी महाग का असते, ते आता आपण लगेच जाणून घेऊ. हे स्प्रम व्हेल मासे समुद्राच्या एकदम मध्यभागी आणि तळाला राहतात, ज्या ठिकाणी सामान्य माणसाचा श्वास देखील पोहोचू शकत नाही. हे स्प्रम मासे एवढ्या खोल डीपवरती समुद्रात राहतात. मग त्या ठिकाणी हे नेमकं काय खातात? तर हे छोटे मासे खातात, जसं की त्यामध्ये येतं कॅटल फिश, स्क्विड फिश. अशा प्रकारची छोटी मासे स्प्रम व्हेल मासे अन्न म्हणून खातात. पण त्या कॅटल फिश आणि स्क्विड फिशला चोच असते, किंवा त्या माशांची हाडं या स्प्रम व्हेल माशांना पचत नाहीत. स्क्विड माशाचे काही कडक भाग व्हेल माशाच्या शरीराला जखम करतात. त्या जखमापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी व्हेल माशाचं शरीर एक मेणासारखं पदार्थ तयार करायला लागतो. हाच मेणासारखा पदार्थ त्याच्या पोटामध्ये हळूहळू साचत राहतो. अनेक काळासाठी, भरपूर दिवसासाठी तो पदार्थ व्हेल माशाच्या पोटामध्ये तसाच साठून राहतो. जेव्हा व्हेल माशाला हा पदार्थ आपल्या पोटामधून बाहेर काढायचा असतो, त्यावेळेस हा मासा उलटी करतो आणि उलटीद्वारे तो पदार्थ बाहेर पडतो. जेव्हा व्हेल मासा उलटी करतो तेव्हा ती उलटी काळ्या रंगाची, ग्रे रंगाची किंवा करडी रंगाची असते. व्हेल माशाने केलेली ती उलटी, तो पदार्थ एकदम चिकट असतो. तो पदार्थ समुद्राखाली जात नाही, समुद्रावरती तरंगतो. कित्येक वर्ष, कित्येक महिने ती उलटी समुद्राच्या पाण्यावरती तरंगते. त्याच्यावरती सूर्यकिरणाचा, समुद्रातील पाण्याचा आणि इतर बऱ्याच गोष्टीच्या त्याच्यावरती क्रिया होतात. सुरुवातीला हा पदार्थ म्हणजे व्हेल माशाची उलटी जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्याला अतिशय घाणेरडा वास असतो. पण नंतर कालांतराने जेव्हा त्याच्यावरती समुद्राच्या पाण्याची आणि सूर्यकिरणाची क्रिया होते तेव्हा त्या पदार्थापासून एकदम चांगला सुगंध यायला लागतो. तो वास, तो सुगंध लोकांना मोहित करायला लागतो. व्हेल मासा अगोदर उलटी करतो, नंतर ती उलटी समुद्रावरती तरंगते. त्यानंतर त्याच्यावरती सूर्यकिरणं आणि समुद्राच्या पाण्याची क्रिया होते आणि कालांतराने तो पदार्थ जरा कडक आणि नरम होऊन समुद्र किनाऱ्यावरती येऊन पोहोचतो. तेव्हा जाऊन लोकांना कुठे
व्हेल माशाची उलटी सापडू शकते, म्हणजे लोक स्वतःहून जाऊन व्हेल माशाची उलटी आणू शकत नाही. पण आता प्रश्न इथे येतो, व्हेल माशाची उलटी कसं काय सापडते आणि त्याचा उपयोग काय होतो? कारण की याच उलटीला इंटरनॅशनल मार्केटमध्ये कोट्यावधीची किंमत आहे. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा व्हेल माशाची उलटी समुद्र किनाऱ्यावरती सापडते, तेव्हा त्या उलटीला, त्या पदार्थाला एकदम चांगला सुगंध असतो. तो सुगंध एवढा आकर्षक असतो, कोणताही व्यक्ती सहजपणे त्याच्याकडे खेचला जाऊ शकतो आणि तो सुगंध भरपूर काळासाठी टिकून राहतो. असं नाही की 1 महिना ठेवला म्हणून त्याचा सुगंध जातो, वर्षानुवर्ष त्याचा सुगंध टिकून राहतो. त्यामुळे महागड्या महागड्या परफ्यूम किंवा अत्तरमध्ये व्हेल माशाच्या उलटीचा वापर केलेला असतो. जेवढा जास्त वेळ व्हेल माशाची उलटी समुद्राच्या पाण्यावरती तरंगते, तेवढाच जास्त सुगंध जबरदस्त आणि टिकणारा बनतो. व्हेल माशाची उलटी फक्त सुगंधासाठी नाही, तर आणखीन एका कारणासाठी वापरली जाते. ती गोष्ट म्हणजे हार्ट डिसीज किंवा मेडिकल कारणासाठी वापरला जातो. आता कोणत्या औषधामध्ये त्याचा वापर केला जातो याची क्लॅरिटी नाहीये, पण त्याचा काही प्रमाणामध्ये वापर केला जातो हे 100% खरं आहे. या सर्वच कारणामुळे व्हेल माशाला इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोठी किंमत आहे. पण भारतामध्ये याच्यावरती बंदी आहे. जर अशी उलटी कोणाकडे सापडली तर पोलीस त्याला आपल्या ताब्यामध्ये घेतात, त्या व्यक्तीला अटक करतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भारतामध्ये जो वन्यजीव संरक्षण कायदा बनवला गेला आहे, त्या कायद्यानुसार व्हेल माशाची शिकार करणं किंवा त्याच्या उलटीसाठी व्हेल माशाला जिवंत मारणं, या सर्व गोष्टी गुन्ह्यामध्ये येतात. त्यामुळं बऱ्याच वेळा असं पाहिलं गेलेलं आहे, व्हेल माशाची उलटीला इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोठी किंमत आहे. त्यामुळं बरीचशी लोक ती उलटी मिळवण्यासाठी व्हेल माशाची शिकार करतात, म्हणजे त्याला जिवंत मारतात. त्यानंतर त्या व्हेल माशाचं पोट फाडून त्याच्या पोटामधून हा उलटीचा पदार्थ काढला जातो. त्यामुळं कायद्याने हा गुन्हा मानला जातो. या कारणामुळे व्हेल माशाची उलटी ज्या व्यक्तीकडे सापडली जाते किंवा एखाद्या व्यक्तीने विकण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायद्याने गुन्हा मानला जातो आणि त्या व्यक्तीला तात्काळ अटक केली जाते. त्यामुळं समुद्र किनाऱ्यावरती अचानक आपल्याला जरी व्हेल माशाची उलटी सापडली आणि जर तो पदार्थ आपण विकण्याचा प्रयत्न केला किंवा विकला, तो कायद्याने गुन्हा मानला जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला अटक देखील होईल. याच व्हेल माशाच्या उलटीला मार्केटमध्ये सोन्यापेक्षा जास्त किंमत आहे. आत्ता जी व्हेल माशाची उलटी कोल्हापुरामध्ये सापडली, 1 किलोची किंमत 1,15,00,000 रुपये इतकी आहे. आणि या उलटीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जेवढी उलटी समुद्राच्या पाण्यावरती जास्त दिवस तरंगली, तेवढी ती उलटी जास्त महाग मार्केटमध्ये विकली जाते. कधी कधी 1 किलोची किंमत 2 कोटीच्या वरती देखील जाते. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती असंच तिघांना व्हेल माशांची उलटी सापडली आणि ती उलटी त्यांनी कोल्हापूरमध्ये विकण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांची डील देखील झाली. जवळपास त्यांना 5 कोटीच्या वरती रक्कम भेटणार होती. पण पोलिसांना याबद्दल माहिती लागली. पोलिसांनी सापळा रचला आणि त्या तिघांना आणि ती व्हेल माशाची उलटीही जप्त केली.